ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं शिबिर आज नाशिकमध्ये होतं आहे आणि आपल्यासोबत आमदार रोहित पवार आपल्याबरोबर आहेत. रोहित पवारजी, आज तुम्ही वृत्तपत्रामध्ये एक महत्त्वाची जाहिरात दिली आहे, देवा तूच सांग ना. खरं तर या जाहिरातीमध्ये नेमकं दडलंय काय? नाही, याच्यामध्ये कुठं काय दडलंय, म्हणजे इथं एकदम खुल्लम खुल्ला आहे. याच्यामध्ये आम्ही कुठेही काही लपवलेलं नाही. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जाहिरात कुणी दिली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला दिलेली आहे. आता ती जी जाहिरात आली होती देवा भाऊंची, ती देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत असेल असं मला वाटत नाही, पण ती बेनामी होती, त्याला नावच कुणाचं नव्हतं. आता बेनामी का असू शकतं? इथं तर आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मग कदाचित कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर असू शकतो ज्याच्यावर काहीतरी मेहरबानी सरकारने केली असेल, एखादा बिल्डर असू शकतो, काही नेते जे BJPचे नाहीत पण मित्रपक्षाचे आहेत. जसं कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोस्टर दादांच्या वाढदिवसाचे जेवढे लागले नाहीत तेवढे देवाभाऊचे पोस्टर हे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात लागले. आता थेट रोग कोणाकडे आहे? तुम्ही सारखं कोकणाच्या संदर्भात तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता, तुमचा थेट रोग कोणाकडे आहे? तुम्ही नाव घेऊन बोलणार का नेत्यांचं? नाही, अशी चर्चा आहे की तटकरे साहेब थोडेसे भाजपच्या जवळीक लागलेले आहेत. आता हे जे आम्हाला कळालं त्या जाहिरातीबद्दल ते मी तुम्हाला सांगतो. आणि जर बाकीकडे बघितलं तर जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे, जिथं अजितदादांचा आमदार आहे, तिथं सुद्धा त्या आमदारांना सांगून तिथं जाहिराती लागलेल्या आहेत. तुम्ही बघा, नाशिकमध्ये आल्यानंतर कोकाटे जे मंत्री आहेत, जे अजितदादांच्या पक्षाचे आहेत, त्यांच्या मतदारसंघातसुद्धा मोठ्या प्रमाणात देवाभाऊच्या जाहिराती लागल्यात. म्हणजे सरकारमध्ये असणारे काही भाजपच्या लोकांनी बाकी इतर मित्रपक्षाच्या आमदारांना सांगून या सगळ्या जाहिराती तिथं लावल्या असं आपल्याला तिथं दिसावं लागेल. पण याच्यात आम्ही दिलेली जाहिरात ही जर बघितली तर बेनामी नाही, त्यांची जाहिरात बेनामी आहे. बेनामी जाहिराती केव्हा दिल्या जातात की कोणावरती मेहरबानी केली आणि ती मेहरबानी परतफेड ही जाहिरातीच्या माध्यमातून केली जाते. आणि दुसरं एक आहे, आम्ही देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना उद्देशून लिहिलेलं नाही. आम्ही आमच्या देवाबद्दल बोललो आहे, स्वघोषित देवाबद्दल आम्ही बोललेलो नाही, आम्ही विठ्ठलाबद्दल बोललेलो आहे. विठोबारायांना विनंती केलेली आहे की या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचं गरिबाकडे लक्ष नाही. सत्तेत कसे आलेत तर खोटं बोलून आले, जे आजपर्यंत कधी या राज्यामध्ये खोटं बोललं जात नव्हतं. शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, भावांतर योजना आणू, लाडक्या बहिणींना मदत जास्त देऊ, युवांना नोकरी देऊ, असे सर्व विषय घेऊन हे सत्तेत आले, खोटं बोलले आणि आज लोकांना ते विसरलेले आहेत. त्यामुळे या सरकारला या बाबतीतलं ध्यान देण्यासाठी आम्ही ही जाहिरात तिथं काढलेली. आणि त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मजकूर इथं आहे की तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार माणुसकी जपणे हे महत्त्वाचं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा केला गेला नाही पाहिजे. पण या सरकारमध्ये जातीय धार्मिक तणाव निर्माण करून राजकीय पोळी ही भाजली जाते, ही योग्य नाही. आमचं मत आहे की गरिबाच्या मुद्द्यावर म्हणजे मुद्द्याचं बोललं गेलं पाहिजे. तुम्ही ही जाहिरात तरी तुम्ही स्वखर्चातून दिली आहे, पक्षातून वगैरे, परंतु ज्या देवाभाऊच्या ॲड कॅम्पेनिंग मोठमोठ्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबई पुणे शहरासारख्या शहरामध्ये मोठमोठ्या कॅम्पेनिंग्स आहेत. पैसे कोणी दिलेत या सगळे? आता कॉन्ट्रॅक्टरली, काही नेत्यांनी आणि काही बिल्डरली हे पैसे दिलेले आहेत. आता ही जाहिरात आमच्या पक्षाला दिलेली, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आता जर भाजपमध्ये तेवढी हिंमत असेल तर नावं तुम्ही पब्लिश करा की या लोकांनी देवाभाऊची जाहिरात ही दिलेली आहे. पण तुम्ही जर बघितलं तर त्याबद्दल काही होताना दिसत नाही. पण जेव्हा देवाभाऊचा प्रश्न तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाच्या मदतीने, मराठी मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत जायला लागला, मग कुठेतरी भाजपच्या पोटात दुखायला लागलं. आणि त्यानंतर अजितदादाचा जो मुद्दा होता, जो 4 दिवसापूर्वी झाला होता, तो मुद्दा त्यांनी उखडून काढून त्यांच्या सोशल मीडियाच्या टीमच्या मदतीने आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तो पुढे आणला. देवाभाऊची चर्चा थांबवली आणि अजितदादांची चर्चा सुरू केली. ह्याला म्हणतात चाणक्य नीती, असं आपल्याला म्हणावं लागेल. महिला बालविकास खात्याकडनं देखील अशाच पद्धतीने त्यांची जाहिरात जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत होती. त्याच्यानंतर आता ह्या देवाभाऊचा ट्रेंड झाला. हे कुठेतरी लिंक कनेक्टेड आहेत का या सगळ्या संदर्भात? नाही, असू शकतं ना, काही ना काही लिंक असू शकतं. आणि त्याच्याचबरोबर जेव्हा आम्ही गेल्या वेळेस एक मुद्दा काढला होता की लाडकी बहीण योजना आणण्यापूर्वी आणि इतरही सर्व योजना सरकार म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी सरकारने काही मोठं बजेट 300-350 कोटी रुपयाचं हे मीडियासाठी नाही तर प्रमोशनसाठी तिथं मंजूर केलं होतं. इलेक्शन झाल्यानंतर असं कुठंतरी जाणवलं की 3-3.5 कोटी हे राहिलेले आहेत. मग तिथं लाडक्या बहीण योजनेचं जे विभाग आहे म्हणजे आपला महिला व बालकल्याण विभाग, त्यांनी ते 3.5 कोटी रुपये आपल्याकडे घेतले. परवानगी नसताना सुद्धा त्यांनी एका अशा कंपनीला वाटले ज्या कंपनीली अजितदादा पक्षाचं काही सोशल मीडिया कॅम्पेन हे चालवलेलं होतं, नाहीतर काही कार्यकर्त्यांची ती कंपनी. आम्ही अधिवेशनात हा मुद्दा घेऊ, म्हणजे सामान्य लोकांचा तिजोरीतला जो पैसा आहे सरकारचा
तो अशा पद्धतीने उत्मात केला जातो, वाया घालवला जातो, त्याचा स्वहितासाठी वापर केला जातो, असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे. आज पिवळ्या रंगाचा संपूर्ण प्रामुख्याने आपल्याला संपूर्ण प्रचार प्रसार पाहायला मिळतो तुमच्या या सगळ्या शिबिरामध्ये. नक्की काय रहस्य आहे? पिवळा हा रंग म्हणजे हा ओबीसींचा रंग, अशा अर्थामध्ये ओबीसींना एकवटण्याचा तुमचा प्लॅन आहे का? नाही, बघा, एक तुम्ही समजून घ्या की आपण रंगाचं राजकारण कधी करत नाही. रंग हे सगळ्यांचे असतात. तुम्हाला कुठला रंग आवडतो तो तुमचा विषय आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं, विठोबरायाचं जे तिळा आहे त्याच्यामध्ये भगवा रंग आहे. भगवा रंग हा सगळ्यांचा रंग आहे. आणि आज लोकांच्या इतक्या अडचणी वाढलेल्या आहेत की लोक आता नवीन सकाळ नाहीतर नवीन काही गोष्टींकडे तिथं बघत आहेत की कुणीतरी तिथं पुढे येऊन लढेल. त्यामुळे सूर्याचा जो रंग आहे तो पिवळा आहे. तो पिवळा रंग या विषयामध्ये आम्ही परंतु तुमच्या शिबिरामध्ये देखील पिवळा रंग आहे. जाहिरातीमध्ये तुम्ही जाहिरातीचा उल्लेख करता. नाही आहे ना, म्हणजे झेप आम्ही नवीन झेप आता तिथं घेत आहोत. आम्हाला भाजप असेल, मित्र आमचे जे काही जवळचे लोक होते जे आता भाजपबरोबर गेलेले आहेत, ह्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आमच्या नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न तिथं केला. आणि हा पक्ष परत एकदा उभारी घेत आहे. जसे नवीन सकाळ असते त्याचा रंग जो असतो त्या रंगाप्रमाणे, म्हणजे जो सूर्याचा रंग असतो त्याप्रमाणे आम्ही नवीन पहाट तिथं लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी बघत आहोत, असा त्याचा मागचा हेतू आहे. इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आज. ह्या सगळ्या मॅचकडे तुम्ही कसं पाहता? कारण की उद्धव ठाकरे म्हणतात आहेत की सिंदूरला यांनी खरं तर ऑपरेशन सिंदूरला गालबोट लावण्याचंच काम सध्या केंद्र सरकार करत आहे. ज्या पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केला त्याच पाकिस्तानबरोबर सध्या आपण मॅच खेळतो. तुम्ही देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहात. तुमची भूमिका काय या सगळ्या संदर्भात? खरं तर खेळामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण नजीकच्या काळामध्ये जो काय हल्ला पाकिस्तानकडनं आपल्यावर झाला, सामान्य लोक त्याच्यामध्ये ही मृत्युमुखी पडली, आपले काही सैनिकसुद्धा शहीद तिथं झाले, असा विषय असताना त्याच्यातच पाकिस्तानचे काही जनरल आहेत, जे आर्मीचे जनरल आहेत, ते अमेरिकेत जाऊन आपल्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल तर या अशा परिस्थितीमध्ये मॅच नाही झाली तर जास्त उचित ठरू शकतं, असं सामान्य नागरिक म्हणून मला तिथं वाटतं. परंतु पक्षाची अधिकृत भूमिका काय? मॅच होणं योग्य आहे की अयोग्य आहे? काय नाही, बघा, तुम्ही माझी व्यक्तिगत भूमिका विचारली, मी तिथं सांगितली. खरं तर आपल्या नेत्यांना, म्हणजे पवार साहेब असतील, सुप्रियाताईंनाच आपण विचारलं पाहिजे, शशिकांत शिंदे साहेब, की पक्षाची काय भूमिका, पण ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार आपल्याबरोबर होते. नाशिकमध्ये आज एक दिवसीय शिबिर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं होतं आहे आणि या संपूर्ण शिबिराची संपूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात सर्वच पक्षातले नेते या शिबिरामध्ये दाखल होतील. रोहित पवार असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, ह्या सगळ्यांची भाषणं जी आहेत ती आज या सगळ्या शिबिरामध्ये होणार आहेत. आणि शिबिरामध्ये या सगळ्या भाषणांच्या संदर्भात आज वेगवेगळे मार्गदर्शन जे आहेत हे नेते मंडळी जे आहेत ते पक्षातल्या कार्यकर्त्यांना करणार आहे. त्यामुळे आज शरद पवार कोणती भूमिका आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे या शिबिराच्या निमित्ताने हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की आम्ही निनावी जाहिरात देत नाही आहोत देवाभाऊच्या नावाने. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात ती जाहिरात जी आहे ती आज नाशिकमधल्या वेगवेगळ्या विविध वृत्तपत्रांमध्ये दिली असं त्यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, नाशिक. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.